त्यांसाठीही नंतरचा होणारा सामना हा आजच्या दिवसाचा लास्ट सामना असेल। तत्पूर्वी बघूया हातीव संघ आणि वाघजाई ओझरे दोन्ही संघामध्ये अटीतटीचा नक्कीच सामना होणार। सामना तेवढा तत्पर हातीव संघ चढाई विरोधात 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पहिली रेड ही सर्व खेळाडू आजमावण्याची असते। त्या प्रकारे निदान रेषा पार करून परत आपल्या तंबूत हातीवकडून 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर विजेती म्हणता येईल। हातीव संघाचा हा रायडर निदान रेषा पार केले परत आपल्या तंबूत सरकटी ओझरे संघाचा सारा एक होतो आपल्या वेगवेगळ्या स्टाईलने आक्रमण करताना कॉर्नरला टिपल्याचा प्रयत्न होता असं भासवून दिलं की मी कॉर्नरवर अटॅक करतोय आणि मध्यरक्षकाला अचूक टिपला टोटच केला होता पदस्पर्श करून शूटिंग ब्लॉक मध्ये पाठवलंय आणि त्याला जात देताना जबरदस्त प्रत्युत्तर लावलं जात आहे। हातीव संघाकडून ओझरे संघावर चाल करून जातीवर जर्सी क्रमांक 4 माझ्यासमोर नक्कीच मागील सामन्यामध्ये चांगली विजय धोड केली होती ओझरे संघाकडून त्याचं श्रेय जाते हा 1 नंबर जर्सी परिधान केला धोड साठी स्पेशलिस्ट होता। 3 नंबर जर्सी परिधान केला हातीव संघाचा खेळाडू थरेड गणपती थरेड या संघाची पहिली थरेड पाहूया आपल्या संघासाठी काय करते। अजून हातीव संघाचा खाता खोललेला नाही बाद झालाय तो हातीव संघाचा खेळाडू। गुण फलकामध्ये बदल होतोय ओझरे संघाचा 2-0 ओझरे संघाचा हा कॉर्नर ज्याने आपली धुरा सांभाळले आणि त्या प्रकारे हा खेळ जिंकतोय असा हा 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू निदान रेषा पार केली परत आपल्या संघ हातीव संघाकडून अजून खातं खोललेलं नाही परत आपल्या संघात 1 नंबर जर्सी परिधान केलेला 2-1 ची साखळी लावली हातीव संघाकडून खातं खोलण्याची नामी संधी आहे हातीव संघाला। नजर अटी दुर्घटना घडली नक्कीच एका क्षणाचाही विलंब न लावता थोडासा क्षणही फोटो गाफील होता आणि त्याचा फायदा उठवला हातीव संघाने 1 गुणाचं योगदान नक्कीच राज्याच्या स्वरूपात आणि त्याला 10 देताना प्रत्युत्तर असेल हरीश गोंधळे चढाई घेऊन येतोय हातीव संघाकडून मगाची चांगल्या चढाई केल्या बोनस टिपला आणि आता पण 2 पॉईंट घेतलेले आहेत आता खुललेला आहे हातीव संघाकडून ओझरे संघाचा हा खेळाडू बोनस टिपलेला आहे परत एकदा हरीश गोंधळे 2-2 ची साखळी बघायची सामन्यामध्ये आपल्या खांद्यावर धुरा सांभाळत चांगल्या चढाई केल्या संघासाठी चढाई करून आपली विजयाची शिक्कामोर्तब केला होता। आता गोंधळी आपली चढाई निदान रेषा पार केली आणि परत आपल्या संघ 3-3 टायवर चाललेला आहे आणि गडी टिकलेला आहे लाथे परत एकदा हरीश चढाई घेऊन येतोय 2-2 ची साखळी लावली हरीश साठी बोनस अवेलेबल आहे पॉइंट जिंकण्याचा प्रयत्न करतोय सर कंटिन्यू
नक्कीच ज्याप्रमाणे वादळी आक्रमण भोंगावत असा रेडिंग मार्कवर हरीश खेळ होतो एमटी रेड असू दे मात्र संपूर्ण संघ उलटावण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आपण पाहतोय आणि त्याला दाद देताना जर्सी क्रमांक 1 ओझरेकडून आक्रमण लावलं गेलंय. आता मात्र हातू संघाच्या फुल हाऊस बेस्ट ऑफ 6 डिफेंडर समोर मैदानात 6 डिफेंडर सज्ज आहेत. बोनस ऑन असेल अशा वेळेला आपलं मागच बदलून आपल्या ग्राउंडात सरकतो. आता मात्र काय सुद्धा असेल बघूया दुसऱ्या संघाचा इशारा दिला गेला एक हजार नक्कीच होणार. मूर्ती लहान कीर्ती महान भरलेला खेळ नक्कीच प्रेक्षकांना बघायला आवडेल. जर्सी क्रमांक 3 सध्या तिसऱ्या साण्याचा इशारा दिला गेला आहे. आपले अंगे असणारे तुटून मैदानावर उधळण केली जाते आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केला आपण म्हणतो. मध्ये जावं लागतंय जवळ सर. नक्कीच निर्णय हा नक्कीच मला चॅलेंज करण्याची गरज नाही. निर्णय आपला नक्की येणार. त्यामुळे खेळाडूने थोडीशी खेळाडूवृत्ती दाखवली तर नक्की परत चढाई घेऊन येते. वजरे संघाकडे 1 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू उजव्या संघाकडून चाल करून जातोय आणि त्याला आपण म्हणतो की थोडीशी 3-5 नाममात्र 2 गुणांची आघाडी आहे. 2 गुणांची पिछे आहे ती हाती संघाच्या बाजूने. दरम्यान हरेश बघूया काय कामगिरी करतो. हरेश 1 सेकंड रेडी ऑन रेड मार्क. हरेश टू ओझरे टू हरेश बघूया काय कामगिरी करेल. या ठिकाणी मात्र हरेशचा खेळ संपुष्टात येतोय. हरेशला जेरबंद केला जातोय. डॅश लावला जातोय. धक्का तंत्राचा अवलंब केला जातोय. शिटिंग ब्लॉकमध्ये बनवला जातोय. दरम्यान तिसऱ्या साड्याचा इशारा असेल. जर्सी क्रमांक 1 ओझरेकडून आक्रमण लावलं गेलं. हरेश मैदानाच्या बाहेर आहे. नक्कीच स्वतःमध्ये चांगली पकड झाली आणि गुणफलकामध्ये बदल केला. संघाचा हा रायडर 2 नंबर जर्सी प्रदान केलेला ज्याच्यामध्ये हुनर आहे आपल्या संघासाठी पॉईंट आणण्याची असा हा हातीव संघाचा 2-2-2 ची सागडी लागली वजरे संघाकडून. दुसरा पुकार आहे चाकमाता तामाने वर्सेस हडकुडे. आकार वाकोबा हडकुडे वर्सेस जागमाता तामाने दोन्ही संघासाठी दुसरा पुकार. 7 नंबर जर्सी प्रदान केला हा वजरे संघाचा खेळाडू. 2-1-2 ची साखळी हाती संघाकडून लावण्यात आली. पॉइंट मध्ये भरत असले तर हा अवलंब नक्कीच आखला जातो. टाइमपासचा हाफ झालेला आहे. हातीव संघाचे 2 गुणांची नामांकित आघाडी हातीव संघाकडे आहे. नवसारी ओझरे संघाकडे आहे. विजयाची घोडेदौड कायम राहणार आहे. 2 नंबर जर्सी प्रदान केला हा हातीव संघाचा खेळाडू तर कंटिन्यू. नक्कीच 2 नंबरचा साडा येतो माझ्या समोर तर आपण पाहतोय 6 डिफेन्स आहे. आपल्या अंगी असणारे सुप्त गुण मैदानावर खेळण्याचे करत असतात. ज्याला आपण म्हणतो की कबड्डीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण कौशल्य या ठिकाणी रोमारोमात टासून बनलेत. मात्र एमटी रेड्डी आपल्या कागदात जावं लागतं. प्रत्युत्तराचा कल असेल त्याच दरम्यान प्रत्युत्तराचा कल होतो. जर्सी क्रमांक 7 आता मात्र असा चढा येतोय. आपल्या भारतात चढाईने कित्येक मैदानावर आपल्या चतुरस्थ खेळाचे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. या ठिकाणी मात्र थोडासा योग दिसतोय कारण त्याला जाणीव आहे पहिल्या काही मिनिटांमध्ये नाममात्र 2 गुणांची का होईना आघाडी आहे. आणि या दुसऱ्या मध्ये आपण बघतोय हातीव संघाकडून. नक्कीच सर या रायडर मध्ये हुनर आहे चांगल्या रेडची आणि गरज आहे त्या रेड पॉईंटची. आणि त्याच्याकडून ही अपेक्षा आपण ठेवू शकतो की तो पॉईंट घेऊन जातो. जरी दोन्ही संघ हलका ठेवतोय बोनस पॉईंट अवेलेबल. परंतु परत आपल्या संघ ओझरे संघाकडून
तर आपण पाहतोय पुणे आक्रमण असेल या चढाईची खासियत असते की एदा दिशा पार करायची रेडवाली करायची थोडंसं मागे सरसवायचं मध्ये रेषेकडे यायचं फिरावायचं कबड्डी कबड्डी असा 28 ते 29 सेकंदांपर्यंत जपायचा आणि आपल्या प्राणाचा ताबा घ्यायचा असा मागच आपण पाहतो नाममात्र 2 गुणांच्या आघाडी असतात. नक्कीच हाती बरोबर तर रेड पॉईंटची गरज आहे. बोनसही ओपन आहे. पॉईंट घेतला तर नक्कीच गुण फलकामध्ये बदल होईल. आपल्या संघासाठी मोठं योगदान होईल. हाती संघासाठी पाहूया संघ काय करतोय आपल्या संघासाठी खेळाडू. शेवटची 5 मिनिटं पंच जाहीर करतायत आणि सांघिक पकड मजबूत झाले. परत येता खरे 2-2ची साखळी लावली. हाती संघाकडे जेर बंद केलं तर नक्कीच गुण फलकामध्ये बदल होईल. 1 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू आणि त्यांनी थोर या गडी टिकलेला आहे आणि सफरी झालाय. नक्कीच आपण पाहतोय दमदार खेळ होतोय. थोडंसं उभारी घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला सक्सेसफुलची साथ मिळते आणि मात्र थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्याची होणारी शेवटच्या काही क्षणामध्ये शेवटची 4 मिनिटे जबरदस्त प्रयत्न होता आणि तो निश्चितपणे हरत पाडला. या डिफेन्सने आपले डिफेन्स दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी करणारा उजरे संघ. आता मात्र हाती संघाचे नाममात्र 2 डिफेंडर मैदानात आहेत. सुपर टॅकल वाघ सुपर टॅकलने 2 पॉईंट मिळाले. 9-6 3 गुणांची फक्त नामांकित आघाडी आहे. 8-6 सॉरी 2 गुणांची आघाडी आहे. दरम्यान हरेश आता मात्र बघूया काय कामगिरी करेल. जय हिंद म्हणो ध्वजवंश धरू, जय हिंद म्हणो ध्वजवंश धरू, अभिमानवनी बलिदान करू. नवजवान सलाम तुम्हाला, नवजवान सलाम. शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये आपण पाहतोय कबड्डीचा जल्लोष. शेवटचे 3 मिनिटं नक्कीच तटकरे सर यांचा निर्देश येतो. दोन्ही संघ लक्षात उद्या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये 8-6 अशा गुण फलकावर सामना आहे. नाम मात्र 2 गुणांची आघाडी आहे उजरे संघाकडे. आता मात्र बघूया काय कामगिरी करेल हरेश. या आधीच्या चढाईमध्ये ज्याला झेरबंद केला गेला होता, ज्याच्यावर उत्तर शोधलं गेला होता. आता बघूया वाघरू ऑन फायर हरेश किती गुण? 2 गुण. वाघरू आकाशामध्ये चिमण्या पाखरे गरुड यांसारखे असंख्य पक्षी झेपा होत असतात. मात्र असं पण तो गगनभरारी घेण्याचं जे सामर्थ्य असतं ते गरुडासारख्या काही मोठ्या पक्ष्यांमध्ये आपण पाहत असतो. याची प्रचिती या चढाईमधून दाखवून दिली. हम भी किसी से कम नाहीचा इशारा होता असता. हो गया है आगाज. 8-8 गुण फलकावर सामना जातोय. एक्साइटिंग मॅच, रोमांचकारी रोमहर्षक सामना हो गया है आगाज. किसकी होगी जीत आज, किसकी आंखों में होंगे आंसू और किसके सर पे जीत का ताज. दरम्यान इशारा दिला गेलाय. शेवटची 2 मिनिटे दोन्ही लक्षात असू द्या. दरम्यान साईड लॉबीचा इस्तेमाल केला होता आणि उचलून धरलाय काही जण होता. 1 गुण जातोय. दरम्यान हरेश रेडिंग मार्क आहे हरेश. दोन गुण. लहर को डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ये बस कोशिश करते रहना, तमन्ना है तो पता दौड़ाती है. जबरदस्त हरीश करून खेळ होतोय. पहिला बाहेर गेला होता तो बाहेर यायचं काय. 9 मात्र 1 गुणाची आघाडी आहे. साईड गडबड नाही पाहिजे बघ. हाती
हाती संघाकडे माझे संघाचा ध्रुव दरम्यान हरेश वन हँडेड किल्ला लढवतो हरेश कसी है तो उनके डूबते हैं जिनके ईमान डगमगाते हैं और जिनके दिल में मृत्यु होती है उनके मंजिलें भी सर झुकाती है दरम्यान हरीशला टॅकल केला जातो सक्सेस होतोय आणि एक गुण जातोय शेवटचं 1 मिनिट नक्कीच सर शेवटचे काही क्षण बाकी आहेत आणि आता मात्र 12-10च्या गुणफलकावर सामना नाम मात्र 2 गुणांची आघाडी उजरे संघाकडे काही क्षण बाकी आहेत 11-10 दोन्ही संघ लक्ष असू द्या 11-10 नाममात्र एका गुणाची आघाडी आहे उजरे संघाकडे आता मात्र चित्तथरारक काही क्षण असतील सामन्यामध्ये बघायचे आहेत प्रेक्षकांना नक्कीच असे चित्तथरारक क्षण बघायला आवडतात ज्या वेळेला आमच्या जुगळे सरांचे समालोचनासाठी असतात त्यावेळेला खरी मजा असते जुगळे सर असं म्हणावं असं वाटतं लाख डोळ्यांवरती कलाकारांचं राज्य असतं आणि आपल्यासारख्या छोट्याशा कलाकारांकडून आपल्या कल्पक शब्दपैकीतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं आपल्यासारख्या छोट्याशा कलाकारांचं थोडंसं भाग्य असतं मी म्हणेन आदरणीय जुगळे सर नक्कीच प्रेक्षक या गोष्टीला नक्कीच दाद देणार आजची मॅच चांगली पाहायला मिळाली दोन्ही पसरचे सामने नक्कीच पाहायला मिळतील हातीव संघासाठी 1 पॉईंटची गरज आहे टाय होण्यासाठी जर हा पॉईंट झाला तर नक्कीच सामना अत्यंत असा मजेदार आणि प्रेक्षकांसाठी रोमांचक पाहायला मिळणार आणि ते होणार आहे थोडा पद्धतचा निर्णय होते आणि मस्त जरा थांबा दादा भांडू नका 2 पॉईंट एक मिनिट पंचांचा निर्णय घ्या दादा भांडू नका 3 पॉईंट सुपर रेट टाळ्या वाजून जरा स्वागत रोमांचक सामना झाला 12-13 1 पॉईंटची लीड झाली